भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण कुवर यांना येत्या 2 दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवा. त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी करा, अन्यथा घटनात्मक आंदोलन. डॉक्टर पंकज साळुंखेची पत्रकार परिषद संपन्न. धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर यांच्या गैरप्रकारच्या निर्णयात्मक भूमिकेबाबत गेल्याच आठवड्यात डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन एक भूमिका मांडली होती, ज्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्र दिले, ज्यात किरण कुवर यांच्या काळ्या कारनाम्याच्या पुराव्यासकट काही प्रकाराबाबत त्यांनी भूमिका मांडली होती. तर ही गोष्ट सर्वश्रुत व्हावी म्हणून पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेचे व्हिडिओ बातम्या या सर्वदूर पोहोचल्यानंतर किरण कुवर यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागासह जळगाव, नाशिक जिल्ह्यात केलेल्या गैरप्रकाराबद्दल मला शेकडो पीडितांनी संपर्क केला, तसेच अनेक पुरावे देखील सादर केले. यावरून शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड या महिला अधिकाऱ्याने प्रस्थापित केल्याचे समोर आले आहे. फक्त धुळे जिल्ह्यातच प्रकरणाचा विचार करत त्यांची नियुक्ती कालावधीत या महिलेने करोडो रुपयांचे गैरव्यवहार केला आहे. त्यासाठी त्यांची वैयक्तिक एसआयटी मार्फत चौकशी व्हावी आवश्यक आहे. सदर चौकशी निपक्षपातीपणे व्हावी. तसेच या महिलेने शिक्षण विभागाला अधिक पोखरू नये म्हणून तातडीने या महिला अधिकाऱ्याच्या येत्या 2 दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन मराठा व्यापारी आघाडीचे नेते डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केली आहे. किरण कुवर या धुळे जिल्हा परिषदेत बनावट पद्धतीच्या महाराष्ट्र शासनाला मूर्ख बनवून पदोन्नतीने रुजू झाले आहेत. त्यांची पदोन्नतीच मुळात शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून झालेली आहे. या संदर्भात यापूर्वीच या ठिकाणी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पुराव्यासकट पत्र दिलेले असून पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्या संदर्भात लवकरात लवकर या ठिकाणी पंकज साळुंखे यांनी सांगितले की मी शालेय शिक्षण मंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांची भेट घेणार आहे. दरम्यान किरण कुवर या रुजू झाल्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केलेला आहे. आत्ताच झालेल्या बदल्यांचा प्रक्रियेत देखील त्यांनी हात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय केंद्र प्रमुखांची पदोन्नती, मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेत देखील गैरप्रकार झालेला आहे. विशेष शिक्षकांच्या नियुक्तीच्या प्रकरणात केलेल्या गैरप्रकार तर सर्वश्रुत आहे. त्यांनी कायदा धाब्यावर बसवीत खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता सेवा सातत्य दिलेले आहे. त्यांच्या नियुक्त कालावधीत दिलेल्या सेवा सातत्य आणि वैयक्तिक मान्यतांची चौकशी केली तर हा गैरप्रकार समोर येणार आहे. माध्यमिक